नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे विजयश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज नवीन प्रकारच्या गणितांचे प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करीत आहोत. आणि तुम्हाला माहीतच आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणितं येत असतात आणि त्या गणितांना सोडवण्यासाठी तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं फार महत्त्वाचे असते. आणि अशाच तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला विविध प्रकारचे गणितं शिकवण्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया. ए या व्यक्तीने एका पुस्तकाचे रोज समान पानांचे वाचन केल्यास त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 30 दिवस लागतात. बी हा व्यक्ती तेच पुस्तक वाचताना रोज ए पेक्षा 5 पानांचे जास्त वाचन करतो, तर त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 20 दिवस लागतात. जर सी हा व्यक्ती ए पेक्षा रोज 5 पाने कमी वाचत असेल तर त्याला पूर्ण पुस्तक वाचायला किती दिवस लागतील. हा जो प्रश्न आहे हा फक्त आकारानेच मोठा आहे. सोडवायला गेल्यानंतर फार सोप्या प्रकारचा प्रश्न आहे हा. तर बघा, आपल्याला काढायचे आहेत. एला लागणारे दिवस 30 आहेत आणि तो जेवढे पानं वाचतो त्याच्यापेक्षा 5 पानं शिल्लक बी वाचतो. जर समजा ए जर एक्स पाने रोज वाचत असेल तर बी हा एक्स प्लस 5 पाने जास्त वाचतो आणि सी हा ए पेक्षा 5 पाने कमी वाचतो, म्हणजेच एक्स मायनस 5. तर बघा, काय करायचं आहे आपल्याला. सर्वात आधी एचे दिवस आणि बीचे दिवस या दिवसांची आपण लसावी काढून घेऊ. लसावी काढायची सर्वात सोपी पद्धत आहे भागाकार पद्धत. बे 5 10, 10 दुने 20 आणि 20 त्रिक 60 हा आला यांचा लसावी. आता या लसावीची पट वाढवत जा आणि ती जी पट वाढवत जाल तुम्ही त्या पटीला भागल्यानंतर या दोघांनी भागल्यानंतर 60ची पट वाढवायची, दुप्पट तिप्पट चौपट पाचपट करायची आणि त्या पटीला 30ने आणि 20ने भागल्यानंतर भागाकारामधील फरक हा 5चा यायला पाहिजे. अशा प्रकारचे पट आपल्याला वाढवायचे आहे. तर आपण 60चे 5 पट करूया. 6 पंच 30. म्हणजे आपण हे काय करत आहे तर आपल्याला पानांची संख्या रोज तो किती पाने वाचतो हे आपल्याला माहिती नाही आहे, ती काढायचं आहे आपल्याला. मग समजा पुस्तकाचे एकूण पाने किती आहे तर पुस्तकाचे एकूण पाने काढायसाठी आपण 20 दिवस आणि 30 दिवस यांचा लसावी काढून घेतला आणि त्यांची पट वाढवली. आणि ती पट अशा पद्धतीने वाढवायची की त्या पट्टीला या 20ने आणि या 30ने भाग दिल्यानंतर त्या दोघांमधील फरक हा 5चा यायला पाहिजे. तर बघा, 300 भागेला 20 केल्यानंतर बरोबर 15 येतात आणि 300 भागेला 30 केल्यानंतर 10 येतात. तर या दोघांमधील फरक आहे 5चा, म्हणजेच बी हा रोज, ही आहेत बीची पानं आणि ही आहेत एची पानं. बी हा रोज 15 पाने वाचतो आणि ए हा रोज 10 पाने वाचतो. आता आपल्याला काढायचे आहेत सीचे पानं. तर बी हा ए पेक्षा 5 पाने शिल्लक वाचतो आणि सी हा ए पेक्षा 5 पाने कमी वाचतो. म्हणून सीची रोज वाचलेली पाने बरोबर आहेत 10 वजा 5 बरोबर 5. म्हणजे तो रोज 5 पाने वाचतो. 5 पाने वाचतो. आणि ही 5 पाने याप्रमाणे तो जर 300 पानं जर त्याला वाचायची असतील तर किती दिवस लागतील. तर त्याला सीला एकूण लागणारे दिवस बरोबर 300 भागेला 5, 30 आणि हे 0 वर. अशा पद्धतीने सीने जर रोज 5 पानांचे वाचन केले तर त्याला एकूण 60 दिवस लागतील. तर आपला पर्याय क्रमांक आहे 3. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4. समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू 61 सेमी आहे, त्याचा एक कर्ण 22 सेमी लांबीचा आहे, तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती. तर बघा,
समभुज चौकोन म्हणजे काय हे सर्वात आधी समजून घेऊया. ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात त्याला समभुज चौकोन असे म्हणतात. आणि आपल्याला या प्रश्नामध्ये बाजू दिलेली आहे. बाजू आहे 61 सेमी आणि कर्ण 1 आहे 22 सेमी आणि कर्ण 2 हा दिलेला नाही आहे, तो आपल्याला काढायचा आहे. जेव्हा समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचं असते तेव्हा आपल्याला या दोनही कर्णांची लांबी माहिती असणे आवश्यक असते. आता एका कर्णाची लांबी दिलेली आहे आणि एका बाजूची लांबी दिलेली आहे. यावरून आपण त्या दुसऱ्या कर्णाची लांबी काढू शकतो. तर त्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागतो. बाजूचा वर्ग बरोबर कर्ण 1/2 कंसाचा वर्ग अधिक कर्ण 2/2 कंसाचा वर्ग. तर सर्व किमती टाकून घेऊया सूत्रामध्ये. 61चा वर्ग बरोबर 22/2 कंसाचा वर्ग अधिक कर्ण 2/2 आणि कंसाचा वर्ग. तर 61चा वर्ग आहे 3721. आधी याचा भाग करून घेऊया. 22 आणि 11चा वर्ग आहे 121. आधी आपण याला भाग दिला आणि 11चा वर्ग घेतला. त्यानंतर कर्ण 2/2 आणि कंसाचा वर्ग. तर आता हे 121 इकडून आहेत, इकडे प्लस आहेत, इकडून गेल्यानंतर मायनस होतील. तर 3721 वजा 121 बरोबर कर्ण 2/2 आणि कंसाचा वर्ग. तर आपल्याला ही वजाबाकी केल्यानंतर मिळणार आहेत 3600 बरोबर कर्ण 2/2चा वर्ग. आता आपल्याला हे जे इकडून आलेलं आहे याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. आता कर्ण 2/2चा आपल्याला हा इकडून जो आहे हा वर्ग आहे आणि इकडची संख्यासुद्धा वर्गसंख्याच आहे. याचं वर्गमूळ केल्यानंतर या संख्येचं सुद्धा वर्गमूळ होईल आणि 3600चं वर्गमूळ होणार आहे 60. तर आपल्याला मिळणार आहे कर्ण 2. आपण या साईडचे सुद्धा वर्गमूळ, दोन्ही साईडचे आपण वर्गमूळ घेत आहोत. कर्ण 2/2 बरोबर 60. 3600चं वर्गमूळ घेतलं आणि इकडच्या साईडचं सुद्धा वर्ग काढून टाकला. इकडचा वर्ग काढल्यानंतर या साईडचं आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागत असते. तर आता हे 2 भागेला आहेत, इकडून गेल्यानंतर ते गुणाकारात जातील आणि कर्ण 2 बरोबर 60 गुणिले 2 म्हणजेच कर्ण 2ची लांबी आहे 120 सेंटीमीटर. तर आपल्याला कर्ण 2 मिळाला आहे. आता या कर्ण 2चा वापर करून आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढणार आहोत. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि सूत्र आहे 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. या सूत्रामध्ये सर्व किमती टाकून घेऊया. आपला पहिला कर्ण आहे 22 सेंटीमीटर आणि दुसरा कर्ण आहे 120 सेंटीमीटर. आता भाग काढून घेऊया. 2×11 22 आणि आपला गुणाकार येणार आहे 11 0 0 11 2 22 2 11 11 आणि 2 13 1320 cm². तर आपल्या समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ आलेलं आहे 1320 सेंटीमीटर². तर पर्याय क्रमांक 3 आपलं हे करेक्ट आन्सर आहे. तर पुढील प्रश्न आहे, ए ने 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता गुंतवले आणि बी ने 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षाकरिता गुंतविले. त्याचे बी ला 3,04,800 रुपये मिळाले. तर कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली व शेकडा कितीने? तर बघा, एची गुंतवणूक आहे 3,20,000 आणि त्याने ती 10% चक्रवाढ व्याज, त्याचा दर आहे
10% आणि 2 वर्षाकरिता त्याची मुदत आहे. 2 वर्ष. आणि हे चक्रवाढ व्याजाने त्याने गुंतवले आहेत. चक्रवाढ व्याज. त्याचप्रमाणे बीने सुद्धा त्याची रक्कम गुंतवलेली आहे. तर बीची गुंतवणूक आहे बीची गुंतवणूक आहे 2,40,000 आणि त्याने ते करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्ष मुदतीकरिता गुंतवलेले आहेत. आणि बीला 2 वर्षानंतर एकूण रास परत मिळाली. त्याला परत मिळालेले पैसे आहेत 3,04,800 रुपये. तर आपल्याला 3,04,800 रुपये त्याला परत मिळालेले आहेत. तर आपल्याला या दोघांच्या गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा कोणाला झाला हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, सर्वात आधी आपण एला किती फायदा झाला ते काढून घेऊया. तर एची चक्रवाढ व्याज आहे, म्हणून चक्रवाढ व्याज काढत असताना आपण काय करतो तर सूत्र वापरत असतो. पण इथं सूत्र वापरायचं नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट ट्रिक सांगणार आहे. तर तुम्ही डायरेक्टली जे प्रिन्सिपल दिलेला आहे ते प्रिन्सिपल घ्यायचं आणि प्रिन्सिपलला गुणेला आपला जो दर आहे हा दर आहे 10%. तर ह्या 10% तुम्ही 100मध्ये प्लस करा. म्हणजे 10 जर 100मध्ये प्लस झाले तर त्याचे होतात 110 आणि छेदामध्ये 100 लिहा. आणि बघा, हे आहेत किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. 2 वर्षासाठी आहेत, म्हणून हेच तुम्ही परत 110 भागेला 100 2 वर्षासाठी आहे म्हणून 2 वेळा लिहिलं. आणि अशी मांडणी केल्यानंतर जेव्हा तुम्ही ती सोडवता तर तुम्हाला तुमचे चक्रवाढ व्याजासहित तुम्हाला तुमची रास मिळून जाते, अमाऊंट मिळून जाते. तर बघा, आपण किमती टाकून सोडून पाहूया. प्रिन्सिपल आपलं किती आहे? 3,20,000. 3,20,000 गुणिला 110 भागेला 100. आता हे सोडवून घ्या. ही 2 शून्य, हे 2 शून्य आणि ही 4 शून्य कटून गेली. तर आपल्याकडे उरलेला आहे 32 गुणिला 110 गुणिला 110. आणि हे सोडून घेतल्यानंतर आपल्याकडे येणार आहे 3,87,200 रुपये. तर हे बघा, 3,87,200 रुपये आले. एची जी गुंतवणूक आहे या गुंतवणुकीला 10%नी जेव्हा त्याला परतावा मिळाला तेव्हा त्याच्याकडे 3,87,200 रुपये आले. आता आपण बीची गुंतवणूक आणि त्याला झालेला फायदा बघूया. तर बीची गुंतवणूक आहे 2,40,000 रुपये आणि त्याला मिळालेले आहे 3,04,800 रुपये. तर बघू आपण सर्वात जास्त नफा कोणाला झालेला आहे. तर बघा, एची मुद्दल होती 3,20,000 रुपये आणि त्याची रास झालेली आहे 3,87,200. बीची मुद्दल होती 2,40,000 रुपये आणि त्याची मुद्दल झालेली आहे 3,04,800 रुपये. तर आता आपण बघूया एला किती % नफा झाला. तर एचा नफा आहे 3,87,200 वजा 3,20,000. आपल्याला मिळणार आहे 67,200. हा आहे एचा नफा. आता हा पर्सेंटमध्ये किती येतो हे बघूया आपण. 67,200 हे कितीवर मिळाले त्याला? 3,20,000वर. म्हणून 3,20,000वर त्याला मिळालेले आहेत 67,200.
200 रुपये आणि ते किती टक्के आहेत म्हणून 100ने गुणायचं. तर बघा हे समीकरण, हे हा गुणाकार भागाकार सोडून घेऊया. हे 3 शून्य 4 शून्य आणि हे 4 शून्य कटले. त्यानंतर 32 दुणे 64 उरले 3 आणि 32 एके 32. अशा प्रकारे हा जो नफा आहे त्याचा तो आलेला आहे आपला 21%. आता आपण बघूया बीचा नफा. बीचा नफा किती आहे? तर बीचा नफा आहे, त्याला 2,40,000 होते त्याच्या आधी आणि त्याला मिळालेले आहेत 3,04,800. तर 3,04,800 मधून 2,40,000 वजा करूया. तर आपलं उत्तर येईल 64,800 रुपये. आता हे 64,800 रुपये हे 2,40,000वर त्याने गुंतवले होते, म्हणून याच्याही किती % आहेत हे आधी काढून घ्यायचं. 2,40,000 आणि त्याच्यावर 64,800 हे किती % आहेत म्हणून 100ने गुणून घ्यायचं. 1 2 3 4 1 2 3 4. तर 24 एके 24 आणि 24ला 27ने भाग दिल्यानंतर 648 येतात. तर आपली ही टक्केवारी आलेली आहे 27%. तर बघा, सुरुवातीला एचा जो नफा आहे तो त्याच्या गुंतवणुकीच्या 21% आहे आणि बीचा जो नफा आहे तो त्याच्या गुंतवणुकीच्या 27% आहे. तर कोणाला जास्त नफा झालेला आहे? बीला. सर्वात जास्त नफा झालेला आहे बीला. बीला नफा झाला. आणि किती टक्के जास्त झाला त्याचा नफा? तर त्याचा नफा झालेला आहे 27 वजा 21 बरोबर 6%. तर 6% जास्त नफा झालेला आहे बीला. तर आपलं पर्याय क्रमांक, प्रश्नामध्ये दिलेला आपला पर्याय क्रमांक आपला पर्याय क्रमांक 2 हे आपलं एकदम करेक्ट आन्सर आहे. आपला पुढील प्रश्न असणार आहे, तांब्याच्या भरीव वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 2.1 सेमी असून तिची उंची 8 सेमी आहे. ती वितळवून 14 मिमी व्यास व 1 मिमी जाडी असलेल्या किती चकत्या तयार करता येतील? तर बघा, तांब्याची भरीव वृत्तचिती. तर सर्वात आधी तुम्हाला वृत्तचिती म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे. वृत्तचिती म्हणजे सिलेंडर. तर ही आहे वृत्तचिती. या वृत्तचितीचा हा जो तळ आहे, या तळाची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला 2.1 सेंटीमीटर आणि आपल्याला तिची उंची दिलेली आहे 8 सेंटीमीटर आणि ती वितळवून आपल्याला 14 मिमी व्यास आणि 1 मिमी जाडी असलेल्या चकत्या तयार करायच्या आहेत आणि त्या किती तयार होतील हे आपल्याला काढायचे आहे. तर आपल्याला तळाची त्रिज्या आहे 2.1 सेमी आणि आपली उंची आहे 8 सेंटीमीटर आणि आपल्याला ज्या चकत्या तयार करायच्या आहेत त्यासुद्धा वृत्तचितीच्याच आकाराच्या आहेत आणि याचा व्यास दिलेला आहे, तो व्यास आहे 14 मिमी आणि त्याची हाईट आहे 1 मिमी. तर बघा, आपल्याकडे जी भरीव वृत्तचिती आहे तिची त्रिज्या आणि तिची उंची हे दोन्ही पण सेंटीमीटरमध्ये दिलेले आहे आणि जी वृत्तचिती जी छोटी चकती तयार करायची आहे त्या छोट्या चकतीची व्यास दिलेला आहे मिलीमीटरमध्ये. तर सर्वात आधी आपण हे यांचे सेंटीमीटरचे मिलीमीटर करून घेऊ. तर 2.1 सेंटीमीटर बरोबर 1 सेंटीमीटरमध्ये 10, या पद्धतीने 2.1 सेंटीमीटरला आपल्याला 10ने गुणून घ्यावं लागेल मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायसाठी. तर आपले होणार आहे 21 मिलीमीटर आणि 8 सेंटीमीटरचे मिलीमीटर करताना 8ला सुद्धा 10ने गुणा म्हणजे ते होणार आहेत 80 मिलीमीटर. आता आपल्याला ह्या ज्या चकत्या
कोणताही आकार जर दिलेला असेल आणि त्या आकारापासून आपल्याला जर छोटा आकार तयार करायचा असेल तर आपल्याला या दोघांचेही घनफळाचे सूत्र माहीत असणे आवश्यक असते. आणि वृत्तचितीच्या घनफळाचे सूत्र आणि हा सुद्धा जो आकार आहे तो सुद्धा वृत्तचितीचाच आहे. तर दोन्ही ठिकाणी आपल्याला वृत्तचितीच्या घनफळाचे सूत्र लागणार आहे. तर वृत्तचितीच्या घनफळाचे सूत्र आहे वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. तर आपल्याला किती चकत्या तयार होतील हे काढायचे आहे. तर तयार होणाऱ्या चकत्या बरोबर, त्यासाठी आपल्याला हा जो भरीव वृत्तचिती आहे त्याचे घनफळ भागेला तयार करायची चकतीचे घनफळ आपण टाकल्यानंतर आपल्याला चकत्यांची संख्या मिळणार आहे. तर बघा, आपल्याला दोन्ही ठिकाणी पाय वर्ग एच या समीकरणाचा वापर करून त्या समीकरणामध्ये या भरीव वृत्तचितीच्या सर्व मापं आणि या चकतीचे मापं टाकून आपण हे समीकरण सोडवणार आहोत. तर भरीव वृत्तचिती चे घनफळ भागेला चकतीचे घनफळ. सूत्रामध्ये सर्व किमती टाकून घेऊया. पाय बरोबर 22/7 गुणिला आर आहे आपली 21 mm आणि उंची आहे 80 mm भागेला छोटी चकतीचं घनफळाची मांडणी करून घ्या. 22/7 गुणिला आर वर्ग. तर आता आपल्याला व्यास दिलेला आहे 14 mm, तर आपली त्रिज्या होणार आहे 7 mm आणि उंची आहे 1 mm. तर 22/7 कटले 7×1 21 आणि आपल्याकडे उरलेले आहेत आता 3 × 3 × 80 3×9 आणि 9×8 72. तर आपल्याकडे तयार होणाऱ्या या भरीव वृत्तचितीपासून तयार होणाऱ्या चकत्यांची संख्या आहे 720 आणि हेच आपलं करेक्ट आन्सर आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे एकदम करेक्ट उत्तर आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळात गणित सोडवणे शिकलेलं आहोत. ते सुद्धा कन्सेप्ट वाईज, म्हणजे तुम्हाला सर्व बेसिकसुद्धा या गणितांमधून लक्षात आलं असेल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.